नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाच्या शनिवार सकाळच्या अपडेटमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यापुढे आपण उजनी धरणासह सर्वच धरणांचे अपडेट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेचा आढावा, पंचायत समितीच्या निवडणुका, ग्रामपंचायतच्या निवडणुका, ग्राउंड रिपोर्ट सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी सडेतोड पद्धतीने घेणार आहोत. त्यामुळे अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर अगदी लवकरात लवकर बातम्या मिळवत चला. त्यामुळे सबस्क्राईब करा व एक बातमीसाठी अवश्य लाईक करा. तर उजनी धरणाची शनिवार सकाळची अपडेट आपण आज पाहूया. आत्ता सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणातून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे, तर बोगद्यातून 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स. तर उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी ही 108.42% झाली असून उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 121.74 TMC झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 58.08 TMC आहे. तर वीर धरणाचे अपडेट आता आपण पाहूया किंचित. तर वीर धरणातून काल दुपारी जो 3 वाजता 17,111 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत होता, तो विसर्ग रात्री 10 वाजता कमी करून तो 7,837 इतका करण्यात आला. तरीही आवक व पावसाचे प्रमाण यावर वीर धरणातून आवक वाढू शकते अथवा कमी होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे. याबाबतची अधिकृत माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. तर उजनीत येणारी आवक काल सायंकाळपेक्षा 200 क्युसेक्सने वाढलेली आहे. तर भीमा नदीचा विसर्ग रात्री काल 8:30 वाजता 40,000 क्युसेक्स करण्यात आलेला होता. मात्र आत्ता तो सकाळच्या अपडेटनुसार तो 35,000 क्युसेक्स करण्यात आला. यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा 36,600 क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदी पात्रामध्ये सोडला जात आहे. यात वीरचा विसर्ग 7,837 मिसळल्यास तो नीरा भीमा नदीचा संगम जिथे नरसिंगपूर येथे होतो तिथे एकत्र 44,437 क्युसेक्स असा विसर्ग एकत्र होणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केले आहे. पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व निश्चितपणे बातम्यांसाठी लाईक करा.